झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झालाय। काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यात जोरदार हाणामारी झाली आहे। सदस्यांनी चक्क एकमेकांवरती खुर्च्या भिरकावल्या। शिवसेनेच्या महिला सदस्याचं निलंबन केल्यामुळे हा गोंधळ घालण्यात आला। गेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या सदस्या सारिका पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमुगरेकर यांच्या अंगावरती बांगड्या फेकल्या होत्या। त्यामुळे सारिका पवार यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सत्ताधारी काँग्रेस सदस्यांनी केली होती। त्याला शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेतला आणि गोंधळाला सुरुवात झाली। दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते। पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला, त्यामुळे तुंबळ हाणामारीचा प्रकार टळला। या गोंधळातच सारिका पवार यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला। केशव गोंडसे पाटील आमच्या सोबत आहेत। आपण थेट जाऊयात नांदेडला। केशव, या सगळ्या प्रकारानं निश्चित सभागृहाच्या मर्यादेला धक्का पोहोचलाय। नांदेडकरांच्या ग्रामीण नांदेड जिल्ह्यामध्ये काय प्रतिक्रिया उमटत होत्या आपल्या सदस्यांच्या अशा वागणुकीमुळे आणि त्याचं दर्शन टीव्हीवर झाल्यामुळे? निश्चितच अजित, यापूर्वी आपण महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारे राडा होताना पाहिलेला आहे। विविध विषयावरून काँग्रेस, शिवसेना किंवा इतर पक्षाचे नगरसेवक असतील, हे एकमेकांना भिडताना आपण महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाहिले आहेत। परंतु जिल्हा परिषदेतही या महापालिकेच्या राड्याचं लोण आलेलं आहे असं आपल्याला या घटनेवरून, या प्रकारावरून म्हणावं लागेल। आज विशेष सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेची बोलवण्यात आली होती। एकूणच निधीचं जे वाटप आहे आणि एकूणच या निधीतून जी कामं करायची आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। परंतु मागच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या महिला सदस्य, निश्चित हा सगळा प्रकार आपण आता सांगितला, या सगळ्या प्रकरणामुळे कोणावरती गुन्हे दाखल झालेत का किंवा इतर काही प्रकरण पुढे वाढले का? अजित, या संदर्भात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाहीये। जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा प्रकार झालेला असल्यामुळे पोलिसांनी या संदर्भात काही कारवाई केली नाही। सभागृहाचा हा प्रश्न असतो, परंतु जे गनर किंवा बॉडीगार्ड होते पदाधिकाऱ्यांचे, त्यांनी यात हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळलेला आहे। अजित, निश्चित धन्यवाद केशव सगळ्या माहितीबद्दल। पण एकूण नांदेड जिल्हावासियांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मिनी मंत्रालयामध्ये जिल्हा परिषदेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। निदान सभागृहात तरी आपण सदस्य आहोत, आपण या सभागृहाच्या मर्यादेचं पालन केलं पाहिजे, याचीही कुठे भावना या सदस्यांच्या मनाला शिवली नाही, हे आश्चर्य। झी 24 तास एक पाऊल पुढे।